आता उन्हाळा सुरू आहे तर काहीतरी सारखं सारखं थंड खावंच वाटते. तर चला म्हटलं आज घरामध्ये कैऱ्या होत्या तर कच्च्या कैरीचं आईस्क्रीमच करूया. आणि तसंही अहोंनी मला चॅलेंज केलं होतं, तुला आईस्क्रीम करताच येत नाही, तू करूच शकत नाही. तर म्हटलं चला अहोंचं चॅलेंज ॲक्सेप्ट करूया. त्यासाठी 3 कच्च्या कैऱ्या घेतल्या आणि कुकरमध्ये टाकल्या. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकलं आणि त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या. कैऱ्या इकडे मस्त छान शिजलेल्या होत्या. त्यानंतर त्या तिन्ही कैऱ्यांमधलं छान असं चाकूच्या मदतीने मी गर काढून घेतला. या पद्धतीने मी गर काढून घेतला. पिकलेल्या आंब्याची आईस्क्रीम तुम्ही खूपदा खाल्ली असेल, पण कच्च्या कैरीची कधी आईस्क्रीम खाल्ली आहे का? तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागते. त्यानंतर ते सगळं गर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलं आणि त्याची प्युरी करून घेतली. त्यानंतर गॅसवर अर्धा लिटर दूध उकडायला ठेवलं आणि 1 कटोरी घेतली. त्यामध्ये 2 चम्मच इतकं कस्टर्ड पावडर टाकलं आहे. त्या कस्टर्ड पावडरमध्ये आपल्याला 1 कप इतकं दूध ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे आपल्या दुधाला पण छान अशी उकळी फुटली आहे. त्यामध्ये हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण टाकून छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे. त्यानंतर 1 कटोरी त्यामध्ये साखर टाकली. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आणि लगेच इथं कच्च्या कैरीची प्युरी पण टाकून घेतली आहे. त्यानंतर इकडे काही ड्रायफ्रूट घेतले, काजू, बदाम, ते पण आपल्याला टाकायचं आहे आणि हे मिश्रण छान शिजवून थंड करायला ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये हे छान असं ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक कट केले ड्रायफ्रूट यावर चारी बाजूला पसरवून घ्यायचं आहे. डब्याचं झाकण बंद करून 8 ते 9 तासासाठी आपल्याला फ्रीझरमध्ये ही आईस्क्रीम सेट करायला ठेवायची आहे. 8 ते 9 तासानंतर या पद्धतीने आईस्क्रीम खूप छान सेट झाली आहे आणि चवीला पण खूप भारी लागत आहे.